मंडळी, सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच आता या मे महिन्यात तब्बल 8 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर बघूया कोणत्या आहेत ह्या नवीन मालिका. तर यामधील पहिली मालिका आहे विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं. ही मालिका येत्या 27 मेपासून सोमवार ते शनिवारी रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाहावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यासोबतच कलर्स मराठीवर 2 नवीन मालिका दाखल होत आहेत. यामधील पहिली मालिका आहे अबीर गुलाल. अबीर गुलाल या मालिकेमध्ये तुला पाहते रे फेम अभिनेत्री गायत्री दातार प्रमुख भूमिकेत असून तिच्यासोबत असणार आहे पायल जाधव. ही मालिकासुद्धा मे महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच कलर्स मराठीवरील दुसरी नवीन मालिका आहे, तिचं नाव आहे अंतरपाठ. तर या नव्या मालिकेमध्ये रश्मी अनपट आणि अशोक ढगे यांची प्रमुख भूमिका असून ही एक लव्ह स्टोरी आहे. यासोबतच पल्लवी पाटील आणि श्रेयस टिळक यांची प्रमुख भूमिका असलेली आदिशक्ती ही नवीन मालिका येत्या 6 मेपासून सोमवार ते शनिवारी रात्री 8:30 वाजता आपल्या सन मराठीवर पाहता येणार आहे. तर याच मालिकांच्या जोडीला आता सोनी मराठीवर जय जय शनिदेव ही शनिदेवांची महिमा सांगणारी नवी कोरी मालिका येत्या 8 मेपासून सोमवार ते शनिवारी रात्री 9:30 वाजता सोनी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या सोबतीला सोनी मराठीवर अनुष्का बोराडे यांची प्रमुख भूमिका असलेली आणि श्रुती मराठी निर्मित भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा ही नवी कोरी मालिकासुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिकासुद्धा मे अखेरीस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकाखेरीज जगजात्री ही नवी कोरी मालिकासुद्धा लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच ज्युनियर ड्रामा हा रियालिटी शोसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ड्रामा ज्युनियर या रियालिटी शोचं ऑडिशनसुद्धा झालं असून मेच्या अखेरीस किंवा जूनमध्ये हे दोन्ही प्रोग्रॅम झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या 2 प्रोग्रॅममुळे कोणत्या मालिका निरोप घेतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या 8 मालिकांसोबतच थोडं तुझं थोडं माझं ही नवी कोरी मालिकासुद्धा लवकरच स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर या 8 नवीन मालिकांपैकी तुम्ही कोणत्या मालिकेला प्रथम प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.